वृत्तपत्र सुरू केलं. आज त्याला 194 वर्ष होत आहेत. असा हा मराठी पत्रकारितेचा एक मोठा इतिहास आहे. दर्पणकारांना आयुष्य खूप कमी मिळालं, पण त्या कमी वेळेत पत्रकारितेसह सामाजिक कार्य त्यांनी खूप मोलाचं केलेलं आहे. व्यासपीठावर सातारा नगरीचे प्रथम नगराध्यक्ष माननीय अमोल मोहिते साहेब यांचं मी स्वागत करतो. आज आपण ज्यांचा एक विशेष सत्कार घेणार आहे ते आपले वरिष्ठ पत्रकार संघाचे मार्गदर्शक, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष, नुकतंच संपन्न झालेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष आदरणीय अभिनंद कुलकर्णी साहेब, त्यांचंही मी स्वागत करतो. पत्रकार दिनानिमित्त आपण आज एक आरोग्य शिबिर पण घेतो. त्यासाठी आधार हॉस्पिटलचे डॉक्टर जयेंद्र जाधव साहेब आहेत, तसेच डॉक्टर कबीर मुलानी आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. सातारा तालुका पत्रकार संघ ठिकाणी नगराध्यक्ष साहेब सांगायला आनंद होतोय. सातारा पत्रकार संघाचा पहिला कार्यक्रम आजच्याच दिवशी 1 वर्षापूर्वी आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार श्रीधरबाबा राजे यांच्या उपस्थितीत पार पडला. तेव्हापासून राईट बरोबर. आणि दुसरा विभाग आपण थेट नगराध्यक्ष झाला आणि दुसरी व्यक्ती म्हणून आपण आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे, हे मला आवर्जून सांगायचं आहे. या वर्षभरात कुलकर्णी साहेब तुम्ही सुद्धा पाहिलेला आहे, सातारा पत्रकार संघ असेल, सातारा तालुका पत्रकार संघ असेल, साधारण दर 1-2 महिन्याला एक चांगला उपक्रम घ्यायचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. त्याला यश तितकंसं मिळालेलं नाही. यश म्हणजे आपली उपस्थिती पत्रकारांची, हा त्याच्यामधला एक साधा छोटा विषय आहे. या वर्षभरात पत्रकारांसाठी आता AIचं युग येते, तर AI आणि सायबर सिक्युरिटी यासाठी आपण एक कार्यशाळा घेतली. याशिवाय दिल्लीचे जे पत्रकार आहेत प्रशांत कदम, दिल्लीतील पत्रकारिता कशी असते, काय असते, त्याच्या एक चर्चा व्हावी यासाठी आपण त्यांची कार्यशाळा घेतली. याशिवाय आनंद असा होतो की आपली कोषाध्यक्षपदी निवड झाली, त्यामुळं आपला एक चांगला दर्जेदार कार्यक्रम घेता आला. ग्रामपंचायतीची ओळख आणि ग्रामपंचायतीचे कायदे काय या अनुषंगाने एक चांगला कार्यक्रम झाला. हे कार्यक्रम अजूनही आपण घेणारच आहे. आपण सर्वांनी त्याबाबत आम्हाला निश्चित मार्गदर्शन करावं. कार्यक्रम कसे असावे, कुठले असले पाहिजेत, काय. साहित्य संमेलनासाठी त्यांचा सत्कार घेतला असेल विनोद कुलकर्णी आणि इथं अनुपस्थित असलेले हरीश पाटणे यांचा सगळ्यांचा मी आभारी आहे. मला आज तुम्ही इथं सत्कारासाठी सर्वांनी बोलवलं. आज आपल्या दर्पणकर जांभेकरांच्या ह्याच्यातनं आपण आज अभिवादन करून हा पत्रकार दिनात आपण इथं साजरी करत असताना सगळेजण उपस्थित आहेत. आज मी म्हणजे आज नगराध्यक्ष झालो, या माझ्या जडणघडणीत सुद्धा पत्रकार हे माझ्या बरोबर पहिल्यापासून आहेत. तसेच पत्रकार हे आपल्या लोकशाहीचा एक 4था स्तंभ म्हणून आहे. तर त्यात काही काही गोष्टी तुम्हाला पटत नसतात, पण यातनं सुद्धा आज माझ्या बरोबर जे मी राजकारणात आल्यापासून जे पत्रकार आहेत ते आज सुद्धा माझे मित्र म्हणूनच आहेत. विचारात फरक असू शकतो आपल्यात,
तसेच मी इथं आवर्जून 2 अजून पत्रकारांचा उल्लेख करू इच्छितो. एक तर आपले पवार जे ऍक्सिडेंटमध्ये गेले, पांडू पवार, ते एक चांगले मित्र होते. ओंकार तपासे एक अचानक आपल्यातनं गेले. ही सुद्धा पहिल्यापासून माझ्या मित्र परिवारातली जे एक आमचा एक ग्रुप असायचा, ही सगळी लोक माझ्याबरोबर असायची. आता ती नाहीये दोघं, बाकी पण आज पण आहेत. दुसरी एक गोष्ट सांगतो की तुम्हाला जेव्हा काही मदत लागेल, कोणतीही असू देत, त्या गोष्टीला मी कायम तुमच्या बरोबर असेल. जसे की आज विनोद कुलकर्णी साहित्यात काम करत आहेत, तर त्यांच्याबरोबर आम्ही आहे. तसेच सुद्धा तुम्ही आणि कुठं स्पोर्ट्समध्ये असाल, कुठं कोणत्याही गोष्टीत असाल, यासाठी आम्ही कायम तुमच्या बरोबर असू. दुसरी गोष्ट सांगायची झाली की नगरपालिकेमार्फत आपले जे पत्रकार पुरस्कार दिला जायचा, तो त्याला एक खंड पडलेला आहे. तो सुद्धा आपण आता येणाऱ्या भविष्यात आपण तो सुद्धा चालू करू. आणि काय असतील गोष्टी, तुमच्या मागण्या असतील, नगरपालिकेच्या लिमिटेशन मध्ये कायद्यामध्ये बसणाऱ्या असतील, त्यासाठी तुम्ही मला आवर्जून सांगा. मी तुमच्या बरोबर राहील. एवढंच बोलतो आणि थांबतो. शुभेच्छा देतो. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र, सातारचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष अमोल मोहिते, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल इंद्रे, सातारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय कदम, व्यासपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर हनुमंत पाटील, आपले लोकमतचे प्रमुख, समोर बसलेले ज्येष्ठ पत्रकार, आमचे मार्गदर्शक दैनिक प्रभातचे श्रीकांत कात्रे सर, सातारा पत्रकार संघाची सगळी कार्यकारिणी, डिजिटल मीडियाचे सगळे प्रतिनिधी, आज पत्रकार दिनाचा कार्यक्रम इथं होतोय. हरीश पाटणे आमचे मित्र आणि आपल्या सगळ्यांचे नेते, जिल्ह्याचे प्रमुख, हरीश पाटणे ज्या अनुपस्थित होतोय, पण मीच त्यांना सांगितले की तुम्ही जीवनराव चव्हाणांबरोबर जावा आणि इथं विठ्ठल इंद्रे कार्यक्रम करतील. विनोद कुलकर्णी आणि हरीश पाटणेच्या अनुपस्थितीत सातारा पत्रकार संघाने गेल्या 25 वर्षात घेतलेला हा पहिला कार्यक्रम आहे. म्हणजे हरीश अनुपस्थित आहे आणि ठरवण्यात मी नाही. त्यामुळं सातारा पत्रकार संघ ज्या उद्देशानं नव्या कार्यकारिणीच्या हातात दिला, तो उद्देश 1 वर्षानं सफल झाला आहे असं मला वाटतं. त्यामुळं नव्या कार्यकारिणीचं मी पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो. मी आता महाराष्ट्रभर काम करतोय, देशभर काम करतोय, तर अनेक ठिकाणी पत्रकारांच्या संघटना उत्तम काम करतात, उत्तम वेळोवेळी बदल होतात, नव्या नेतृत्वाकडे धुरा सोपवली जाते. तशी आपण विठ्ठल इंद्रेंकडे धुरा सोपवली. विठ्ठल इंद्रे कार्यकर्ता म्हणून काम करत होता, आज तो अध्यक्ष म्हणून सुद्धा उत्तम काम करतोय. अजय कदम उत्तम काम करतायत, आज विजय जाधव इथं नाहीत, ते सुद्धा संघटना बांधणीचं उत्तम काम करतायत, जरी मुख्य पदावर नसले तरी. आणि त्यात मला सगळ्यात जास्त आनंद झाला की उमेश भांबरे निवेदन करतायत. म्हणजे उमेश भांबरेंकडेही गुणवत्ता आहे, फक्त ती झोकाळली गेली होती आणि मी कसा पुढे येऊच्या नादात ती राहिली होती. त्यामुळे आता नंबर लावलेले, गोटेंनी वाट अडवली असली तरी भांबरे आता मागे राहणार नाही. असं चांगलं निवेदन उमेश भांबरेंनी सुद्धा केलेलं आहे. शेवट आपण मागे राहिलो तर आपल्याला कुणीच पुढे घेईल आणि कुणीतरी मला बोलवत, मग ह्यानं मला म्हटलं पाहिजे, त्यानं मला म्हटलं पाहिजे, या चौकटीतून बाहेर येऊन सातारा पत्रकार संघाची कार्यकारिणी चांगलं काम करते. आज शिंदे मॅडम आणि गौरी आवळेंनी सुद्धा रांगोळ्या काढताना बघून मला आनंद झाला की आपल्या ज्या पत्रकार कार्यकारिणीचे सदस्य आहेत यांनी कुणाची वाट न बघता, मग आता मी कार्यकारिणीवर आहे, मी कशाला रांगोळी काढू, मी कशाला झाडू मारू, अशी भूमिका घेतली नाही. ही एकजूटच सातारा पत्रकार संघाला पुढे घेऊन जाईल आणि पत्रकारांचं भलं करेल. ज्यावेळेस संघटना शक्तिमान असते त्यावेळेस आपोआप सगळ्या सदस्याची ताकद वाढते. संघटनेचा प्रमुख कुणी असला तरी संघटना मजबूत असायला लागते आणि मग त्याचा फायदा सगळ्या संघटनेला होतो. आता माझा सत्कार तुम्ही केला, दुसऱ्यांदा केला, मीच पदाधिकारी असल्यामुळे कदाचित माझे सत्कार एवढे होत नव्हते, पद सोडल्यामुळे सत्कार तरी व्हायला असं म्हणायला हरकत नाही. आणि मी जाईल तिथे पेढ्याचा हार घालतो. आता सातारा पत्रकार संघाने मला पेढ्याचा हार घातला, त्यामुळे मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. कारण पेढा ही आपली एक ओळख आहे. शिवाजी महाराज ही आपली जशी ओळख आहे तशी पेढा ही सुद्धा आपली ओळख आहे. आणि पेढ्याचे हार घालण्याची इतकी मी वेगवान पद्धत अवलंबलेली आहे की कुणी आलं की त्याला पेढ्याचा हार देतो.
आणि शिवाजी महाराजांचा पोय नाक्यावरच्या पुतळ्याचं स्मृतिचिन्ह आपण सगळ्या साहित्यिकांना दिलं आणि त्याची भुरळ अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला पडली. म्हणजे अनेकांना असं वाटतं की ती प्रतिमा शिवाजी महाराजांची माझ्या घरात पाहिजे. आता ती मी दीड महिना विचार करत होतो की नेमकं साहित्यिकांना काय द्यावं. म्हणजे सातारच्या संमेलनातून जाताना त्यांनी काय घेऊन जावं की जे निमंत्रित आहे, जे पत्रिकेवरचे, तर त्याचं श्रेय सुद्धा नगराध्यक्ष अमोल मोहिते नाही की आमच्या बँकेच्या चेअरमन कार्यालयामध्ये अमोल मोहिते शिवाजी महाराजांची प्रतिमा शोधत होते. एक महिनाभर अनेक प्रतिमा आमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना दाखवल्या, ते काही त्यांना पसंत पडल्या नाही आणि नेमकी ही प्रतिमा त्यांना पसंत पडली आणि त्यांनी ती अशी माझ्या नजरेत बसलेली होती. आणि मग मी निर्णय केला की शिवाजी महाराजांची हीच प्रतिमा साताऱ्यात येणाऱ्या प्रत्येक साहित्यिकाच्या घरी गेली पाहिजे. संमेलन सर्वोत्तम झालं. माध्यम प्रतिनिधींचं मला खूप सहकार्य लाभलं. मग त्यामध्ये वृत्तपत्र असतील, डिजिटल माध्यम असतील, सगळ्याच माझ्या सहकार्याने मला साथ दिली. द्वेष भावना कुणी बाळगली नाही. एक दोन प्रकार वगळले तर संमेलन उत्तम, सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट झालं असे प्रतिसाद महाराष्ट्रातून देशातून येत आहे. एक प्रकार झाला की मला काळं डोळ्यात घातलं, तोंडाला लावलं, काळं फासलं तरी कार्य उजळलेलं, त्यामुळे काळं फासण्याची मी चिंता करत नाही. आणि संमेलन होताना माझ्या मनात एक प्रश्न असायचा की आपण एवढं सर्वोत्तम करतोय पण ज्यांना पोटदुखी आहे, ज्यांना आपल्याविषयी द्वेष आहे, त्यांना आनंद कसा द्यायचा. तर ते काळं फासण्यानं ते सुद्धा दुःखी राहिले नाही. म्हणजे सर्वांना आनंद देणारं संमेलन मी करू शकतो, ह्यात माझं यश आहे असं मी मानतो. आणि दिवसेंदिवस संयम वाढत चाललाय. त्या संयमाचं प्रदर्शन सुद्धा माझ्या हातून घडलं, ही परमेश्वराची कृपा आहे असं मी मानतो. 98 संमेलनात स्थानिक पत्रकारांना जेवढी संधी मिळाली नाही, एका दुसऱ्याला कधी कधी मिळते, कधी कधी पण सर्वाधिक पत्रकारांना मी संमेलनामध्ये संधी देण्यामध्ये यशस्वी झालो. अनेकांचा समावेश वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आहे. म्हणजे स्वागताध्यक्षाचं भाषण लिहिण्यापासून स्मरणिकेपर्यंत आणि निवेदन प्रत्येक परिसंवादाचं एका संपादकाने केलेलं आहे. म्हणजे ही गोष्ट सुद्धा मला, म्हणजे एक पत्रकार प्रतिनिधी असला जर कुठल्याही नेतृत्वामध्ये, तर तो आपल्या सहकार्यांना कसं सामावून घ्यायचं हे सुद्धा एक दिशादर्शक गोष्ट करण्याचं यश मला लाभलं. मला वाटत नाही की सातारा शहरातल्या कुठल्याही पत्रकारानं संमेलनाचं रिपोर्टिंग केलं असेल आज अखेर. म्हणजे कात्रे साहेबांनीच एक 93 म्हणजे 93 नंतर बाहेर जाऊन कुणी काही केलं असेल असं वाटत नाही मला. पण ते सुद्धा लाभ सगळ्या पत्रकारांना मिळाला. आणि जो काय प्रतिसाद येतोय, 30-30 वर्ष संमेलनाला जाणारी माणसं भेटली आणि त्यांनी असं सांगितलं की असं संमेलन, असं नियोजन असं आम्ही बघितलं नाही. प्रकाशकांची नेहमी तक्रार असायची, त्यांना दुय्यम वागणूक मिळायची, पण ते सुद्धा आपण केलं. डिजिटल माध्यमांचा सुद्धा आपण फार मोठा वापर केला. डिजिटल माध्यमांची सुद्धा आपल्याला प्रचंड साथ लाभली. महत्वाचं साताऱ्याचं संमेलन, कारण नाव जाताना ना शिवेंद्रराजेचं जातं ना विनोद कुलकर्णीचं जातं. जाताना लोक म्हणतात साताऱ्याचं संमेलन उत्कृष्ट. म्हणजे अख्ख्या सातारा शहराला, अख्ख्या सातारा जिल्ह्याला ह्या संमेलनाचं श्रेय मिळालेलं आहे. आणि प्रत्येक सामान्य माणसाचा जनसंमेलनाला हजेरी लावली नुसती, भले पुस्तक विकत नाही घेऊ देत, त्यानं काही 1 रुपयाची देणगी नाही देऊ देत, पण ज्यानं हजेरी लावली तो सुद्धा ह्या यशाचा शिल्पकार आहे असं मला प्रामाणिकपणे कबूल करावं असं वाटतं. साताऱ्यासाठी काहीतरी मी करू शकलो याचा मला आनंद आणि अभिमान आहे. सगळा सातारा माझ्या पाठीशी उभा राहिला. शिवेंद्रराजे सारखा नेता की त्याचं महामंडळाच्या अध्यक्षालाही कौतुक करावं वाटलं. म्हणजे मिलिंद जोशी आमचा असा आहे की चांगलं पुस्तक लिहिलं तरच कौतुक करतो, राजकारणाचं तर अजिबात करतो. म्हणजे त्याला आपण काय मानधन देऊन बोलवलं तर तरी करेल ह्याची शाश्वती. पण त्यांनी शिवेंद्रराजेचं कौतुक केलं की 98 संमेलनाच्या स्वागताध्यक्षांपैकी शिवेंद्रराजे सर्वोत्कृष्ट स्वागताध्यक्ष होते की ज्यांनी काडीचाही हस्तक्षेप संमेलनामध्ये केला. आणि एखादा राजा आपल्या पाठीशी उभा राहिला तर एखादा छोटा मावळा सुद्धा किती मोठं काम करू शकतो ते मला करून दाखवण्याची संधी मिळाली. महत्वाचं स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज जे झोकाळले गेले होते, ज्यांना न्याय देता येत नव्हता, ज्याच्यासाठी मी संघर्ष सुरू केला होता. आणि विश्वास पाटलांना आम्ही अजिंक्यताऱ्याच्या किल्ल्यावर आणलं आणि शाहूंचं चरित्र तुम्ही लिहिली पाहिजे असं विनंती केली.
पण विश्वास पाटलांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही. पुन्हा शिवेंद्रराजे मी त्यांच्याशी 4-5 वेळा बोललो आणि अखेर विश्वास पाटलांनी समारोपामध्ये शाहूंचं चरित्र लिहितो अशी घोषणा केली. शिवाय त्याच्यावर त्यांनी आपल्याला बोनसही दिला की थोरल्या प्रतापसिंह महाराजांचं सुद्धा मी चरित्र लिहितो. त्यामुळे अनेक गोष्टी या संमेलनाने साताऱ्याला दिल्या आणि साताऱ्यानं अनेक गोष्टी महाराष्ट्राला, देशाला आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला, महामंडळाला दिल्या आहेत. त्यामुळे मी साताऱ्यात काहीच घडत नाही असं लोक बोलतात, तर त्याचं उत्तर साताऱ्यासारखं संमेलन 98 वर्षात कुठंच घडलं नाही. आता आपला विक्रम पुढच्या संमेलनांना मोडण्याचा विचार करावा लागणार आहे. सर्वाधिक संमेलन घेणारा जिल्हा पुण्यानंतर सातारा आहे आणि सर्वाधिक संमेलन घेणारा शहर पुण्यानंतर सातारा. म्हणजे एका क्षेत्रात अशा आपण उत्तुंग आहोत आणि त्या उत्तुंग वाटचालीचा मी सुद्धा एक साक्षीदार होऊ शकलो याचा मला आनंद वाटतो. आणि मी संघटनेतनं बाहेर गेल्यानंतर सुद्धा, संघटनेच्या कुठल्याही पदावर नसताना सुद्धा मला तुम्ही सगळ्यांनी नेतृत्वाचा मान कायम ठेवलेला आहे. कारण पद गेल्यानंतर मान जातो आणि नेतृत्वही जातो. हा अनुभव मी अनेक ठिकाणी घेतलेला आहे किंवा अनेक लोकांना येतो, पण तो अनुभव सातारच्या पत्रकारांनी मला दिला नाही. मी जे काही 25 वर्ष सातारच्या पत्रकारितेसाठी केलं त्याची परतफेड सुद्धा सातारचे पत्रकार कायम करतायत. त्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे माझं कर्तव्य. कारण आभार मानलं म्हणजे मुक्तता होईल. परत हेंद्रे म्हणतील आता आभार मानले त्यांचा विषय संपलेला आहे. त्यामुळे तसं काय हेंद्रे तुम्ही समजू नका. मी तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी कायम आहे. म्हणजे कुणावरही कुठली वेळ येऊ नये ही माझी भावना आहे. आणि अनेक पत्रकारांमध्ये आपल्या गुणवत्ता आहे. विनोद कुलकर्णींकडे एकट्याकडे गुणवत्ता आहे आणि बाकी कुणाकडे नाही असं नाही. फक्त पुढे जाण्याची वाट त्यांना माहिती नाही. थोडा वेळ द्यावा लागतो, थोडे जास्त कष्ट करावे लागतात आणि कुठलाही विजेता वेगळं काही करत नाही. आपण 8 तास काम करतो, ते 9 तास करतात, ते 1 तास वाढवतात, विजेते होतात. आपण समजा सार्वजनिक निवडणुकीत 10 रुपये खर्च करतो, ते 12 रुपये करतात. आपण 90% त्याग करतो, ते 100% करतात. 2%, 5%, 10% एवढं वाढवलं की आपण मोठे होतो. असा माझा 25 वर्षाचा अनुभव आहे. आणि योग्य व्यक्तीला योग्य वेळी संधी मिळते आणि संधी ही मागून मिळत नाही. संधी दुःख करून मिळत नाही. संधी फक्त कष्ट आणि त्या कष्टाचं सातत्य आणि आपली गुणवत्ता सिद्ध करत राहण्यानंच मिळतील. त्यामुळे ती संधी मला मिळाली हे माझं भाग्य आहे. मी एक स्वप्न बघितलं होतं की साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचं. त्यावेळेस तर ते स्वप्न साकार होईल याची शाश्वती नव्हती. पण शेवटी स्वप्न साकार होण्यासाठी बघायचे नसतात, तर स्वप्न बघायचे असतात म्हणजे ती साकार. हे साकारच होणार नाही, हे शक्य आहे का, साताऱ्यात होईल कसं, अशा भावना न ठेवता आपण जे जे करू त्याला समाज प्रतिसाद देतो. आणि मला भरभरून समाजाने प्रतिसाद दिला, सातारकरांनी प्रतिसाद दिला, महाराष्ट्राने दिला. त्यामुळे मी आभार मानतो सगळ्यांचे. नगराध्यक्ष आज आले, त्यांनी पत्रकार पुरस्कार बंद पडलेले सुद्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मी नगराध्यक्षांना एवढीच विनंती करतो की आपण शहरातल्या पत्रकारांना पुरस्कार देतो, तो तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची विशेष परवानगी घ्या आणि जिल्ह्यातल्या काही पत्रकारांना सुद्धा तुम्ही पुरस्कार द्या. विशेष परवानगी घेऊन आपण महाराष्ट्रात, देश पातळीवर सुद्धा मराठी पत्रकारितेत अनेक लोक काम करतायत, तर त्यांचा सुद्धा गौरव करता येईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनं तो करता येतो. आणि अमोल महतेच्या बाबतीत बोलायचं तर अमोल महते नगराध्यक्ष म्हणजे तुम्ही, मी नगराध्यक्ष आहोत. अमोल महते आपलं जे चौकटीत बसेल ते प्रत्येक काम आपलं मार्गी लावतील ह्याची मला खात्री आहे. म्हणजे माझा आपल्याला डीजी बनकर, मनोज शेंडे, सुशांत मोरे, अभिजित बापट यांच्या सहकार्यामुळे ही इमारत मिळाली. ह्या इमारतीला सुद्धा आपल्याला काय हवं असेल तर मला खात्री आहे की नगराध्यक्ष आपल्याला कमी पडू देणार नाहीत आणि नगराध्यक्ष निश्चित आपल्या सगळ्या पत्रकारांच्या पाठीशी उभे राहतील. कारण पांडुरंग पवारांचं निधन झालं त्यावेळेस ज्या काही लोकप्रतिनिधींनी आपल्याला साथ दिली निधी गोळा करण्यासाठी, त्यामध्ये अमोल मोहितेंचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. आणि आपल्यातलाच एक सहकारी नगराध्यक्ष झालेला आहे, त्यामुळे काळजी करण्यासारखं कारण नाही. दुसरी एक मी तुम्हाला विनंती करतो की आमच्या अरुण जावळे साताऱ्यात नगर प्रतापसिंह शाळेमध्ये शाळा प्रवेश दिन करतात. तो शाळा प्रवेश दिन जो आंबेडकरांचा, अरुण जावळेंच्या पुढाकारानं होतो, तो नगरपालिकेमार्फत शाळा प्रवेश दिन बाबासाहेब आंबेडकरांचा झाला पाहिजे आणि नगरपालिका त्याची मुख्य संयोजक असली पाहिजे. आणि आंबेडकरांचं जे चित्र प्रतापसिंह शाळेमध्ये आहे ते शिकले असं दर्शन कुठंच होत नाही.
असं मला वाटतंय. तर नगराध्यक्षांनी लगेच म्हणजे उद्याच्या उद्या करावं अशी अपेक्षा नाही, पण पुढचा शाळा प्रवेश दिनाचा अरुण जावळेंनी नगराध्यक्षांना 1-2 दिवसामध्ये लेखी निवेदन द्यावं आणि तो शाळा प्रवेश दिन कसा व्हावा त्याची एक कमिटी करावी. अरुण जावळेंना त्यांना प्रतिनिधित्व द्यावं, सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षाला त्यामध्ये प्रतिनिधित्व द्यावं. आणि तिथे आंबेडकर कसे शिकले, आपल्या सातारा शहरानं देशाला आंबेडकर दिलेले आहे, आपल्या प्रतापसिंह शाळेनं देशाला आंबेडकर दिलेले आहेत. तर ती ओळख आपण जतन केली पाहिजे. मला खात्री आहे ते नगराध्यक्ष ते काम करतील. तर एवढ्याच 2 मागण्या आहेत का तुमचा कार्यकाळ 5 वर्षाचा, आता लगेच आजच्या आज काय तुमच्या कार्यकाळाचे 2 महिन्यात 4 महिन्यात संपणार नाही. तेव्हा आम्ही टप्प्याटप्प्यानं मागत राहू आणि तुम्ही देत राहाल याची मला खात्री आहे. आणि विठ्ठल हेंद्रे उत्तम नेतृत्व करतायत, कार्यशाळा ज्या घेतायत त्याला तुम्ही उपस्थित राहिलं पाहिजे, नवं माध्यम शिकलं पाहिजे. आज तुम्ही बघा संजय आवटे सारखे लोकमतचे जे प्रमुख पत्रकार आहेत ते जेवढे लिहितात त्याच्यापेक्षा जास्त, दैनिकात जेवढे लिहितात त्याच्यापेक्षा जास्त फेसबुकवर लिहितात, त्याच्यापेक्षा जास्त ते फेसबुक लाईव्ह करतात. तर ह्या नव्या माध्यमांचा उपयोग सुद्धा आपली पत्रकारिता करण्यासाठी वापरला पाहिजे. दैनिकात किंवा कुठं कुठं काम करताना मर्यादा असतात, पण ह्या मर्यादा आपण मोडल्या पाहिजेत आणि सोशल माध्यमांचा वापर केला पाहिजे जिथं आपल्याला मर्यादा नाही आणि आपले विचार मांडले पाहिजेत, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. आता महेश पवार मागे बसलाय. मुंबईमध्ये मी शिवेंद्रराजेंच्या बंगल्यामध्ये होतो, महेश पवार सुद्धा होते. मी महेश पवारांना बघितलेलं नव्हतं, पण रोहित पाटील म्हणजे आमदार RR पाटलांचे सुपुत्र आले होते, मी बोलत होतो आणि माझ्या बोलण्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं. तुम्ही म्हटलं दादा लक्ष नाही तुमचं, म्हणजे मी बोलते काय डोक्यात विचार चाललाय नाही, म्हणजे तो बघावाला बसलाय का म्हणजे कुठं हो म्हटलं तोच आहे. काय म्हणतो तुमच्याबद्दल काय केलंय का, कारण आम्हाला पहिला प्रश्न यांच्याबद्दल काय होतं नाही म्हणले तू भारी करते. म्हणलं महेश इकडे बाबा, मी महेशला लगेच बोलवला आणि रोहित पाटलांची ओळख करून दिली. म्हणजे का ओळख करून दिली की त्या माणसाला जर महेश आवडतोय तर आपलं काम आहे की महेश ये तू त्या माणसाला भेट. म्हणजे सातारच्या पत्रकारितेची डिजिटल माध्यमाची ताकद अशी आहे की RR पाटलाच्या सुपुत्राला सुद्धा त्याच्या पत्रकारितेचा मोह पडावा, पण त्यानं ते एक आपला शैली विकसित केली बघाची. म्हणजे ती शैली आता मलाही जमणार नाही जर मी प्रयत्न केला तर, ती महेशलाच चुकती. आणि त्यामुळे अशी आपली माणसं पुढे आली पाहिजेत आणि त्यांच्या पाठीशी कुठलीही वेळ येऊ, एखादा माझा सहकारी जरी महेशच्या विरोधात असला तरी मी महेशच्या बाजूला असला, कारण तो शेवटी पत्रकार आहे. माझा पहिला धर्म पत्रकारिता आहे, नंतर साहित्य, सहकार, राजकारण हे वेगवेगळे धर्म आहेत ते नंतर निभू, पण पत्रकारितेचा धर्म आपण पहिला निभावू आणि पहिला पूर्ण करू. तुमच्या सगळ्यांविषयी तुम्ही जो आज माझा सत्कार केला त्याच्याविषयी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि सगळ्यांचे आभार मानतो. विठ्ठल हेंद्रे, अजय कदम, सगळे कार्यकारिणीचे आभार मानतो. आणि टीका ही होती करत राहिला पाहिजे, अशी काम पण करता येत नाही, पण टीका ही विरोधकासारखी नसावी अशी एक अपेक्षा करतो की तुम्ही एक ऑडिटर म्हणून सांगा की इथं आपण कमी पडतोय, हे आपल्याला करायला पाहिजे. फार टोकाला जाऊन या ज्या गोष्टी होतात त्या टाळाव्या. मी कायम तुमच्यासाठी हजर आहे, तुम्ही जे सांगाल ते करायला कायम तत्पर आहे. आता ही व्यक्ती इथं रस्त्याच्या बाजूला पडली, तुम्ही चालत होता तुम्हाला दिसले की ही व्यक्ती इथं पडली, कसं पडली काय झालं आपल्याला माहित नाही, पडलेली दिसते. तर तुमचं पहिलं कर्तव्य काय, तुम्ही टॅप करायचं तिथं, दादा आग्रा जीप दाखवा, वहिनी, काकू, आजी, आजोबा, काय तुम्हाला वयानुसार बोलायचे आणि फक्त त्याला नाव प्लेस लागेल ना. पडलाय तर तुम्हाला रोडच्या मधोमध CPR द्यायचं नाहीतर तुम्ही आणि तो दोघे पण उडण्याची शक्यता दाट आहे. त्याच्यामुळे सेक्युअर प्लेस पण महत्वाचं आहे, सर म्हणतायत की याला रस्त्याच्या बाजूला घेऊन लक्षात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो बेस आहे तो हार्ड पाहिजे, सॉफ्ट नको, गादी वगैरे नको, नाही तर कम्प्रेशन बसणार नाही तुमचे. सिक्युअर प्लेसला घेऊन गेला, समजा एखाद्या ठिकाणी आग लागली आणि एखादी व्यक्ती पडली आणि तुम्ही तिथं CPR दिलं, नाही चालणार. आधी उचलून बाजूला घेऊन जाऊ आगीच्या बाजूला, किंवा जिथं जास्त फ्युम्स आहेत अशा ठिकाणी तुम्ही थांबला तिथं CPR देत, तो थोड्या वेळाने तुम्हाला CPR द्यायची वेळ येईल. त्याच्यामुळे एक चांगले ठिकाण किंवा जिथं ओपन स्पेस आहे, जिथं एअर चांगले आहे, एअरेशन चांगलं आहे, जिथं गर्दी नाहीये अशा ठिकाणी घेऊन जायचंय. ठीक आहे. दुसरं त्याला टॅप करायचं आहे की तो शुद्धीत आहे की नाही हे बघण्यासाठी टॅप करायचं. दादा, मामा, काका, करा जीप दाखवा, आला, किंवा चिमटा काढला, हलत नाहीये, कळलं तुम्हाला की हलत पण नाहीये, पेशंट रिस्पॉन्ड पण करत नाहीये, तर तुम्हाला काय करायचंय, या गळ्याच्या बाजूला राईट लेफ्टला 2 ठिकाणी 2 रक्तवाहिन्या आहेत,
हे ऍडम सॅम्पल इथे आपण म्हणतोय बघा, इथे तुम्हाला व्ही शेप दिसत असेल, इथे कार्टिलेज आहे हे नाही, इथे ना इथं असं व्ही एक उंचवटा दिसतोय ना, त्याला ऍडम सॅम्पल म्हणतात. याच्या बाजूला हा ग्रूव म्हणजे खड्डा आहे, इथं याच्या बाजूला इथं खड्डा आहे दोन्ही साईडला. त्या खड्ड्यावर जर तुम्ही असा हात ठेवला, बघा सगळेजण हात ठेवून, तर तुम्हाला एक रक्तवाहिनी दिसेल है ना, की हृदयाकडनं मेंदूला रक्त पुरवठा करते. दिसते सगळ्यांची लागते, सगळे आहेत जिवंत व्यवस्थित, तर ही लागते. याचा अर्थ तुम्ही व्यवस्थित आहात, म्हणजे रक्तवाहिनी चांगली आहे, म्हणजे हृदय चालू आहे. ठीक आहे. आपण हाताची पायाची पण बघू शकतो, पण इमर्जन्सीला जेव्हा बीपी डाऊन असतं तेव्हा हाता पायांच्या रक्तवाहिन्या लागत नसतात. तर याला म्हणतात कॅरोटिड आर्टरी. तुम्ही राईट लेफ्टची कॅरोटिड आर्टरी बोट प्रेस करून 10 सेकंदात विचार करायचा की आपल्याला लागते का नाही लागते. समजा कॅरोटिड आर्टरी लागत नाहीये, रक्तवाहिनी तुम्हाला पाल्पेशन्स लागत नाही, आहे की नाही, पेशंट हालत डुलत पण नाहीये, रिस्पॉन्ड पण करत नाही, याचा अर्थ हृदय बंद आहे. हे तुम्हाला 15-20 सेकंद असेच करायचं की आता हृदय बंद आहे. हृदय बंद आहे म्हटल्यानंतर तुम्हाला इमर्जन्सीला कोणाला तरी बोलावं लागेल, दादा इकडे या, इकडे या, इकडे या, कारण तुम्हीच एकटे सीपीआर देऊन त्यांना वाचू शकणार नाहीये. एकाला सांगायचं इमर्जन्सीला कॉल द्या, 108 ला ॲम्ब्युलन्सला कॉल द्या. ठीक आहे. आणि तुम्हाला आता सीपीआर स्टार्ट करायचं. ठीक आहे. सीपीआर मध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, एअरवे, ब्रीदिंग आणि सर्क्युलेशन, ABC. एअरवे म्हणजे काय, नाक आणि तोंड यातनं हवा आतमध्ये जाणं अपेक्षित आहे. ब्रीदिंग श्वासोश्वास होणं अपेक्षित आहे, म्हणजे तुम्ही करणं अपेक्षित आहे. आणि सर्क्युलेशन म्हणजे तुमचं हृदय तुम्ही परत एकदा चालू करणं अपेक्षित आहे. नाही जरी चालू झालं तर तुम्ही कंप्रेशन करून सर्क्युलेट केलं पाहिजे. जे काही हृदयामध्ये ब्लड आहे ते इकडे तिकडे सर्क्युलेट केलं पाहिजे, खास करून मेंदूकडे. पायाला हाताला थोडा वेळ बंद असेल तरी काय अडचण नाहीये, तुम्ही असं बांधून ठेवलं तरी पाय काय लगेच हात काय मरणार नाही, गँग्रीन होणार. पण मेन म्हणजे न्यूरॉन तुमच्या मेंदूला रक्त पुरवठा करणं आणि ऑक्सिजन पोहोचवणं गरजेचं आहे. तर अशा वेळेला हेड सीट आणि चिन लिफ्ट, आता हे बघा, हे असं हेड उचलायचं, हे जे तुमचं जो काही रुग्ण पडलेला आहे खाली त्याला असं हेड उचलायचं आहे आणि ही जी चीन आहे ती अशी लिफ्ट करायची, वरती उचलायची. याचं कारण काय की हा जो लंग्स कडून येणारा हा रेस्पिरेटरी वे आहे, ठीक आहे ना, एअरवे, तो सरळ होतो, याच्यामुळे सरळ होतो. हा असं झालं की अडकतो, असं झालं की सरळ येतो, सरळ म्हणजे श्वास जो आहे तो इझिली आतमध्ये जातो. अशी मान असेल तर, असं असेल तर हा तिरका झाला, श्वास घ्यायला अडचण. सरळ केला तर एकदम स्ट्रेट वे एअर लंग्स मध्ये जाते. आधी एक प्रकार काय होता, अमेरिकन हार्ट असोसिएशन म्हणायचे की तुम्हाला 30 कंप्रेशन झाले की एक वेळा श्वास द्यायचा आहे, माउथ टू माउथ ब्रीदिंग द्यायची. पण आता तसं नाहीये, तुम्ही कंपल्सरी द्यावं तसं नाही. कोणी असेल अवेलेबल तर देऊ शकता, तुम्ही माउथ टू माउथ ब्रीदिंग देऊ शकता, ठीक आहे ना. पण आता काही खास गरज नाही, कारण जेव्हा तुम्ही कंप्रेस करणार आहे, या चेस्टला कंप्रेस करणार आहे त्यावेळेला हवा बाहेर जाणार आहे आणि सोडलं की हवा आतमध्ये लंग्समध्ये येणार. ठीक आहे. तर तुम्हाला स्टार्ट करायचंय, कसं करायचंय, तुम्हाला तर कन्फर्म केलेलं की पेशंटचं हृदय बंदच आहे, तर हे असं टाय करायचं बोटात बोट घालून, ठीक आहे ना, असं, ठीक आहे ना. बघा, या हातावर हात लावायचा आणि लॉक करायचं, फिंगर्स लॉक करून घ्यायचे, लॉक करायचे. आणि हा जो तुमचा तळवा आहे त्याचा हा भाग जो आहे तो हे स्टर्नम आहे, हे मधलं बोन आहे, इथं रिप्स आहे ना, हे स्टर्नम मधलं जे बोन आहे त्याच्यावरती हा तुमचा तळवा आला पाहिजे, असं. बरं, कुठे, या दोन्ही जे निपल्स आहेत त्याच्याच बरोबर सेंटर पॉईंटला, लक्षात, सेंटर पॉईंटला. आपण म्हणतो हृदय डाव्या साईडला असतं, तर हृदय डाव्या साईडला नसतं, हृदय सेंटरलाच असतं. फक्त त्याचं जे लेफ्ट वेंट्रिकल आहे ते थोडंसं डाव्या साईडला गेलेलं असतं. पण आपल्याला चेस्टला कंप्रेशन मिडल कॉलर तुमचा जो हा स्टर्नम आहे त्यालाच द्यायचं आहे. आणि लक्षात, बाजूला इकडे तिकडे जाल तर ते रिप्स असतील आणि ते फ्रॅक्चर होतील. मधल्या जो बोन आहे त्याला तुम्हाला हा तळवा ठेवायचा आहे. दिसताना तुम्ही लेफ्टला दिसेल, पण तसं नाहीये. माझं जे कंप्रेशन जाणार आहे ते सेंटर पॉईंटला जाणार आहे. आता हे देताना मला असं द्यायचं नाहीये, मी गुडघ्यांवरती गेलेलो आहे आणि माझे जे खांदे आहेत ते त्याच्या छातीवरती न्यायचे. आणि एल्बो जो आहे तो लॉक करायचा आहे, असं ठेवायचं नाही, असं नाही, एल्बो लॉक ठेवायचं, स्ट्रेट ठेवायचं आहे, ठीक नाही. आणि स्टर्नमवरती बरोबर माझा तळवा आहे, माझं प्रेशर सगळं तिथेच जाणार आहे. आणि माझे जे प्रेशर पडणार आहे, वजन पडणार आहे ते खांद्यातून जाणार आहे, खांद्यातून छातीवरती त्याच्या जाणार आहे. मला जवळपास 5 सेंटीमीटर म्हणजे 2 इंच खाली जायचं, ठीक आहे, जायचं असं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एल्बो लॉक आहे, खांद्यावरनं सगळं प्रेशर चाललंय खाली. ठीक आहे. असं 120 वेळा द्यायचं, एवढ्या स्पीडने. आपणच थकून जातो 2 मिनिटात. आपण थकलो की दुसऱ्याला घेऊन यायचं, त्याला म्हणत तू सीपीआर दे. असं कंटिन्युअसली रोटेशन मध्ये चालू ठेवायचं. इमर्जन्सीला कॉल दिलेलाच आहे तुम्ही, जेव्हा कधी ॲम्ब्युलन्स येईल ते कंटिन्यू पुढचं करतील. तर नसतील तर आपण रोटेशन मध्ये
देऊया. याच्यामध्ये अलिगेशन होऊ शकतं का की मी नाही. प्रयत्न कोर्टानं- केले हा कोर्टामध्ये आणि माणूस वाचला नाही. नाही ना मी सांगतो क्वेश्चन त्यांचा ऐका नाही असं ऐकलं मी, मला कळालं, मी ते सांगणारच होतो तोपर्यंत तुम्ही क्वेश्चन विचारला. तर अजिबात नाही, कारण कोर्ट सांगतं की गुडफेतमध्ये तुम्ही कोणतंही काम केलेलं आहे तिथे तुम्हाला तिथे हे होत नाही. गुडफेतमध्ये करतो आपण, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळं काही अडचण नाही. दुसरा क्वेश्चन समजा 1 मिनिटमध्ये तो रिस्पॉन्स दिला तर पुढची 3 मिनिटं करायचं की नाही करायचं? हा जर समजा आपण त्याला सीपीआर दिलाय, हृदय परत चालू झालं, हृदय चालते कसं तुम्हाला माहित असेल तर मी तुम्हाला गमतीशीर गोष्ट सांगतो. आपल्या हृदयामध्ये आहे करंट. हृदय जे चालतात, ठोके जे पडतात ते कशामुळे पडतात? करंट मुळे पडतात. जसं हे इलेक्ट्रिक करंट तुमचा आहे, तसाच हृदयाचे ज्या पेशी असतात ते स्वतःहून करंट निर्माण करतात. त्याला आपण पेस मेकर म्हणतो. एसए नोड म्हणून आहे पेस मेकर. पेस म्हणजे स्पीड, मेकर म्हणजे बनवणारा, जो साधारणतः 60 ते 100 वेळा करंट देत असतो असा, आणि हृदय ठोके देत असतो. ही करंट सिस्टीम जेव्हा बंद पडते तेव्हा हृदयाचे ठोके कमी होतात. पण एक दुसरी करंट सिस्टीम आहे, एसए नंतर एक एव्ही नोड म्हणून आहे, तर तो स्वतः करंट निर्माण करू शकतो. म्हणजे मोठा भाऊ नाही तर छोटा भाऊ तरी करू शकतो, पण त्याचं स्पीड कमी आहे. साधारणतः 45 ते 50 प्रति मिनिट तो ठोके निर्माण करू शकतो. तोही जेव्हा गडगडेल, त्याचं पण काम मंदावेल, त्याला रक्तपुरवठा नाही, त्यावेळेला हृदय बंद पडते. पण समजा तुम्ही सीपीआर दिल्यानंतर हृदय परत चालू झालं, पेशंटने डोळे उघडले, आ केला, रिस्पॉन्ड केला, तर तुम्हाला सीपीआर स्टॉप करायचा आहे. सीपीआर द्यायचं नाही, हृदय याचा अर्थ चालू झालंय. पण परत क्रॉस चेक करायची की कॅरोटिड आर्टरी लागते ना, परत चालू बंद तर होत नाहीये ना, रिस्पॉन्ड करतोय ना पेशंट. जोपर्यंत त्याचं हृदय चालू आहे, त्याला मेंदूला रक्तपुरवठा आहे, तो व्यवस्थित रिस्पॉन्ड करणार. रिस्पॉन्ड करतोय तर हृदय तुम्ही परत एकदा चालू केलेलं आहे, तर परत सीपीआर देण्याची गरज नाहीये. हृदय बंद पडले की परत माणूस पण बंद पडला.